ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत। त्यापैकी बहुतांश प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या विकास कामांचे लोकार्पण वाघबीळ येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन नाट्यगृहाचे भूमिपूजन महापालिका निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने अंतिम टप्प्यातील प्रकल्प 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावेत। तसेच घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतर आदी कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती। ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह महापालिका MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून या निधीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत। ठाणे शहरातील एकूण 67 विहिरींचे शास्त्रोक्त पद्धतीनं पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। या विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरता येणार आहे। तसेच स्मशानभूमींचे अत्याधुनिक पद्धतीनं सुशोभीकरण, पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी बांधण्यात आले। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डिजिटल एक्वेरियम, तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांसाठी प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। सर्वप्रथम आमच्या महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या ठाणे शहरासाठी निधी कमी करू दिला नाही, कमी पडू दिला नाही, तशाच पद्धतीचे अनेक प्रकल्प जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आहे, म्हणजे विहिरींचं पुनरुज्जीवन करत असताना ते त्या विहिरीतलं पाणी लोक धुणे भांड्याला वापरत नव्हती, ती विहिरीचं पाणी आता प्यायला लोक वापरू लागतील असा प्रकल्प, अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमीचं सुशोभीकरण केल्यानंतर पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही स्मशानभूमीची व्यवस्था केलेली, अंत्यविधी केंद्र, वेगवेगळे म्हणजे बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि त्याचबरोबर अनेक विकास प्रकल्प राबवत असताना जॉगिंग ट्रॅक आम्ही 15 किलोमीटरचा करतोय, जेणेकरून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांना प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक थोड्या प्रमाणात उपलब्ध होईल। काही ठिकाणी 3 किलोमीटर, काही ठिकाणी 4 किलोमीटर। प्रामुख्यानं नवीन सर्वसामान्य ठाणेकरांना एक गोड बातमी ह्या माध्यमातून द्यायची आहे की घोडबंदर रोडला आम्ही नवीन नाट्यगृह निर्माण करतोय। आम्हाला मिळालेल्या 7350 स्क्वेअर मीटरच्या जागेवर आम्ही अतिशय भव्य असं नाट्यगृह उभारतोय, जेणेकरून ठाण्यामध्ये गडकरी रंगायत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाबरोबर नाट्यप्रेमी जे घोडबंदर रोडचे रहिवासी आहेत त्यांना वाघबीळ येथे एक चांगलं अद्ययावत नाट्यगृह भूमिपूजन आम्ही करतोय। शिंदे साहेबांची वेळ आम्ही 16 किंवा 17 तारखेला घेतोय आणि त्या दिवशी इतर अनेक प्रकल्प जे लोकार्पण आहेत आणि त्याचबरोबर नाट्यगृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही ठेवतोय। त्यामुळे ठाणे शहरातील सर्वसामान्य जनतेला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जी काही सुविधा देता येईल तेवढ्या सुविधा आम्ही देतोय। आमचे MMRDचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मेट्रो 4चं काम हे आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच त्याचं लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून आमचे मेट्रोचे अधिकारी सुद्धा मेहनत करत आहेत। घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी वारंवार जी होते त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे सगळे ज्या टीम आहेत, काम चालू आहे सर्व्हिस रोड मर्ज करण्याचं, त्यामुळे आमचे पाणी खात्याचे अधिकारी, आमचे विद्युत खात्याचे अधिकारी, आमचे MMRDचे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचे मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस, ट्रॅफिक पोलिसांचा समन्वय साधून आम्ही साधारण 15 जानेवारीपर्यंत त्यांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आणि प्रामुख्यानं एक नवीन अजून सूचना केलेली आहे, परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTOचे 5 स्क्वॉड आम्ही त्यांना देतोय ट्रॅफिक पोलिसांना, जेणेकरून वाहतूक कोंडी होत असताना काही लोक विरुद्ध दिशेनं गाड्या चालवत असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते असं निदर्शनाला आलेलं आहे। कारण मी स्वतः वाहतूक कोंडीमध्ये अडकलो होतो, मला सांगायला काही
म्हणजे दुर्दैवानं सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहे, मी आहे, आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत, आमचे शिरसाट आहेत DCP प्रयत्न करतायत, परंतु काही अडचणींमुळे हे वाहतूक कोंडी सातत्यानं होत राहते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, आमच्या कामामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून माझे RTOचे अधिकारी मी 5 स्क्वॉडच्या माध्यमातून आमच्या DCP ट्रॅफिकना देतोय, जेणेकरून ह्या वाहतूक कोंडीला थोडासा दिलासा मिळेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये जी काही विकास कामं चालू आहे त्या विकास कामांना आता गती देण्याचं काम आयुक्त आणि त्यांचे सर्व आमचे महापालिकेचे अधिकारी MMRDचे अधिकारी करतायत आणि लवकरच ह्या सगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन, काही जे अडकलेले आहेत प्रकल्प ते आणि त्याचं काही प्रकल्पाचं उद्घाटन. प्रामुख्यानं आमच्या शहरातील ओला कचरा आहे, तो ओला कचरा जवळजवळ 96 टन कचरा हा आम्ही आता गायमुखला जो प्रकल्प बनवतोय त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचं खत निर्मिती होणार आहे. म्हणजे राज्यातील हा पहिला खत निर्मितीचा प्रकल्प आहे की 96 टन कचरा, ओला कचरा एकत्र आल्यानंतर त्यातून खत मिळणार आहे आम्हाला. आणि त्याचबरोबर सोलर डस्टबिन ही नवीन संकल्पना आहे. तर सोलर डस्टबिन आम्ही काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी लोकांना देतोय, जेणेकरून कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो निकाली निघेल. तर अनेक असे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पाचं सादरीकरण आमच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि आम्ही समाधानी आहोत. काही प्रकल्प जे आहेत ते तरण तलाव आहेत किंवा फुटबॉल टर्फ आहे किंवा अशा सगळ्या लोकोपयोगी आणि सर्वसामान्य जनतेला हव्या असलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही ठाणेकरांना देतोय. पण माझ्या दृष्टीनं घोडबंदर रोडला ठाण्यातलं 3रं नाट्यगृहाचं भूमिपूजन होत आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे.